समोर दिसणारा सर्व परिसर हा महाबळेश्वर हिल स्टेशनचा आहे आणि आता आपण जोर गावातून महाबळेश्वर हिल स्टेशनकडे जाणार आहोत. हा ट्रेक जवळजवळ 8 ते 10 किलोमीटरपर्यंतचा आहे. सकाळ सकाळ 6 वाजता आपण हा ट्रेक चालू केलेला आहे. आजूबाजूचा सर्व परिसर महाबळेश्वरच्या जंगलाने व्यापलेला आहे. येथे येण्यासाठी वाटा भरपूर आहेत, मार्ग देखील भरपूर आहेत, परंतु आज आपण जोर गावापासून ते गोलगुमटीपर्यंत जाणार आहोत. गोलगुमटी झाल्यानंतर तिथून पुढे आपण अर्थर ट्रेक महाबळेश्वरला जाणार आहोत. आजूबाजूला सर्व जंगलाचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी वन्य प्राण्यांची भीती सुद्धा फार असते. आणि त्याच कारणामुळे इथे येताना प्रॉपर गायडन्स, त्याचबरोबर आपल्याबरोबर एक अनुभवी ट्रेकर सुद्धा असावा लागतो. शक्यतो येताना ग्रुपमध्येच यावे. घनदाट जंगलामुळे आणि या ठिकाणच्या डोंगरांमुळे सनराईज आपल्याला खालून पाहणं अशक्य आहे, परंतु जे असणारं जंगल आणि इथे असणारा व्ह्यू अतिशय सुंदर आहे. ट्रेकच्या रूटमध्ये जात असताना अचानकपणे अशा प्रकारच्या फुलपाखरांचा कळप आम्हाला दिसला. आता या फुलपाखरांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. अशा प्रकारच्या रेंज ट्रेकमध्ये भरपूर काही अनुभवायला मिळतं, परंतु ह्या रेंज ट्रेकमध्ये सर्वच गोष्टी अशा होत्या जणू प्रत्येक काहीतरी एक एक गोष्ट सांगत आहेत. या ठिकाणी असणारी माती, झाडे, फुले, प्रत्येक झाड, त्याचबरोबर सूर्यकिरणे देखील अतिशय सुंदर अशा प्रकारचा व्ह्यू निर्माण करत होते. पाहतच राहावं अशा प्रकारचं या ठिकाणी भरपूर असं वातावरण देखील होतं. आता आमच्यासारख्या नवीन ट्रेकर्सला हे सर्व अनुभवणे म्हणजे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीये.
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी येताना आपल्याबरोबर पुरेसे असे साहित्य, त्याचबरोबर पाणी असणं फार गरजेचं आहे. आपल्या ट्रेकच्या पहिल्या टप्प्यावरती आपण आता पोहोचलेलो आहोत. आपण आलेलो आहोत गोल घुमटीपर्यंत. दोन तासाचा ट्रेक करून आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. या ठिकाणावरून आपल्याला आता परत वरती महाबळेश्वर अर्थात ट्रेक पॉइंट पर्यंत जायचं आहे. ही ती वाट जिथून आता आपण वरती जाणार आहोत. त्यानंतर समोर आपल्याला दिसणारा सर्व हा परिसर सह्याद्रीच्या पर्वतरांगा. या परिसरातच पलीकडच्या बाजूला तानाजी मालुसरे यांचं गाव देखील आहे. इथे असणारी चूल पाहून अचानक गॅसच्या टाकीची आठवण झाली. आता ती आठवण बाजूला ठेवून आपण पटापटा पुढे चालायला सुरुवात केली होती. आता इथला मनसोक्त असा नजारा पाहून आम्ही पुन्हा आफ्टर सेट पॉईंटकडे चाललो आहोत. इथून पुढे खऱ्या अर्थाने ट्रेक चालू होणार होता, कारण आता संपूर्ण चढ पुढे आहे.
वरती जाता जाता अतिशय सुंदर असा व्ह्यू आम्हाला दिसला. या ठिकाणीच राहावं असंच वाटत होतं. इथून पुढे आता खऱ्या अर्थाने ट्रेकचा अवघड भाग चालू होणार होता, कारण पुढे अवघड अशी चढाई देखील आहे. तरी हा व्ह्यू एन्जॉय करत करत एक एक पाऊल आम्ही पुढे आर्थर सेट पॉईंटकडे टाकत होतो. समोर दिसतोय तो अर्थातच सेट पॉईंट. आता इथून तो फार स्पष्टपणे दिसत आहे, परंतु तिथे जाण्यासाठी आम्हाला अजून तरी तास ते 1.5 तास वेळ लागू शकतो. गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानचे सर्व मावळे आज उत्साहात होते. किती अवघड ट्रेक असला किंवा कितीही अवघड वाट असली तरी आम्ही सर्व मावळे एकजुटीने ते पार करण्याचं धाडस ठेवतो. लहान वाट आणि दरी असलेल्या ठिकाणी काळजी घेऊन प्रत्येक पाऊल आपल्याला पुढे टाकावं लागतं, कारण एका पावलाची किंमत खूप मोठी असू शकते. आता इथं आम्ही सर्वांनी फार काळजी घेऊन वर चढण्याचा प्रयत्न केला, कारण या ठिकाणी फार अवघड ट्रेक होता. आठ ते 10 किलोमीटरचा ट्रेक करून शेवटी आपण आर्चर्स पॉईंटपर्यंत पोहोचलो आहोत. आपले काही मावळे अजून खालीच आहेत. उन्हाळा असो किंवा पावसाळा, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी कधीच कमी होत नाही. अशा प्रकारे 5 ते 6 तासांचा हा ट्रेक, त्याचबरोबर 10 किलोमीटर अंतर आणि असंख्य अशा आठवणी घेऊन आता आम्ही घरी जाणार आहोत. परंतु या ठिकाणी असणारं वातावरण भर उन्हाळ्यात देखील इतकं सुंदर असेल असं कधीच वाटलं नव्हतं.